मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, मी आशा करतो की तुम्ही सगळे मजेत असाल। आणि आज आहे 15 ऑगस्ट, म्हणजे आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन। तर स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा। आणि आज आपण एक रेसिपी करणार आहोत। रेसिपीचं नाव असणार आहे क्रिस्पी असे ब्रेड रोल। ते कसे करतात ते आता आपण बघूया। चला मित्रांनो, जाऊया डायरेक्ट आपल्या रेसिपीकडे। मित्रांनो, आता आपण ब्रेड घेतलेले आहेत आणि आता आपण ब्रेडच्या साइड कट करून घेऊया। अशा प्रकारे बाजूच्या साइड ज्या असतात त्या आपल्याला गरज नाही त्याची, त्या आपण कट करून घेऊया। तर अशा प्रकारे आपण ब्रेडच्या साइड्स कट करून घेतलेल्या आहेत। 5-6 ब्रेड घेतलेले आहेत। तर मित्रांनो, ब्रेड रोलच्या रेसिपीसाठी आपल्याला बटाटे आपण 3-4 बटाटे आपण वाफून घेतलेले आहेत आणि आता त्याची आपण स्टफिंगसाठी भाजी करून घेणार आहोत बटाट्याची। तर त्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे? बटाटा, मिरची वाटलेली, आलं लसूण पेस्ट, हळद आणि हिंग। ठीक आहे, आता आपण भाजी बनवून घेऊया। तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। तर अगोदर आपण गॅसवर भांडं घेतलेलं आहे, त्यात आपण आता तेल टाकून घेऊया। किती चमचे तेल आहे? 2 ते 3 चमचे। 2 ते 3 चमचे तेल आहे। ते आता आपण थोडं गरम होऊ देऊ। आलं लसूण पेस्ट, गरम तेल मध्ये आता आपण आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत। आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं टाकायचं। जेवढं तिखट पाहिजे तेवढी मिरची घ्यायची आहे। तर हे मित्रांनो, आपण स्टफिंगसाठी बटाट्याची भाजी बनवून घेऊया अगोदर। त्यासाठी आपण करतो आहे। त्याच्यात हिंग टाकूया 1 चमचा, हळद 1 चमचा हळद, पूर्ण मिक्स करून घेऊया चांगलं मसाले। आणि आता आपण त्यात बटाटे टाकणार आहोत। हे वाफवलेले बटाटे आहेत। अशी आपण आता भाजी बनवून घेऊया त्याची। चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आता। मित्रांनो, या ब्रेडच्या कटिंग्स आहेत। ब्रेडच्या ज्या साइड आपण कापून घेतलेल्या, या आता आपण थोड्या गरम करून घेतलेल्या आहेत तव्यावर।
आणि आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. याचा आपल्याला नंतर उपयोग होणार आहे. तर मित्रांनो, आता हे ब्रेडचे तुकडे आहेत ते आपण गरम करून घेतलेले आहेत आणि आता ते मिक्सरमधून बारीक करून घेऊया. आता हे जास्त वेळ करायची गरज नाही. तुम्ही बघू शकता झालेलं आहे बारीक. तर मित्रांनो, याचा उपयोग आपल्याला ब्रेड रोल आपले फ्राय करताना अगोदर आपण याच्यात मिक्स करून घेऊया आणि फ्राय करणार आहोत. मग ते छान कुरकुरीत असे होतात. तर मित्रांनो, आता आपण हे पाणी घेतलेलं आहे साधं, त्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि याच्यात आपण आता आपले जे ब्रेड आहेत ते भिजवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण भिजवून घेणार आहोत आणि त्यातलं पाणी लगेच तिथेच काढून टाकूया. त्यात जास्त पाणी ठेवायचं नाही आपल्याला. आणि याच्यामध्ये आता आपण आपली जी भाजी बनवलेली बटाट्याची ती टाकूया. ते आपण जसे वडे बनवतो तसे रोलसाठी त्या साईजचे भाजी हे करून घेऊया त्याच्या आतमध्ये ठेवून आणि अशा प्रकारे रोल बनवून घ्यायचे. इकडे आपल्याला बघा, तुम्ही बघू शकता एक रोल रेडी आहे. असे आपण रोल सगळे बनवून घेऊया. अशा प्रकारे आपण रोल बनवून घेणार आहोत. तर मित्रांनो, आता आपले सगळे रोल रेडी झालेले आहेत आणि हा जो आपण मिक्सरमधून काढून घेतलेला ब्रेडचा चुरा तो त्याच्यात आपण मिक्स करून इकडे गॅसवर तळणार आहोत हे रोल. आता तर आपण गॅसवर तेल तापत ठेवलेलं आहे. मित्रांनो, आता आपण आपले ब्रेड रोल करायला सुरुवात करूया. तर हे आता आपण इकडे ब्रेडच्या चुरामध्ये मिक्स करून घेणार आहोत. अशा प्रकारे सगळीकडून त्याला लावून घेऊया चुरा. तेल तापलेलं आहे, त्यात आपण आता हे ब्रेड रोल तळून घेऊया. परतायला जमायला पाहिजे. तर आता आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहोत. मित्रांनो, आपले ब्रेड रोल चांगले गोल्डन ब्राऊन होत आहेत. अजून थोडा वेळ त्यांना तळून घेणार आहोत आपण. तोपर्यंत बाकीचे आपण रेडी करून ठेवूया.
मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपले ब्रेड रोल झालेले आहेत. ते आता आपण काढून घेऊया. बघू शकता चांगला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. खुसखुशीत असे झालेले आहेत ते. बाहेर चांगला पाऊस पडतोय आणि मस्त गरमागरम असे ब्रेड रोल खायला मिळणार आहेत आपल्याला आता. मित्रांनो, आता आपले ब्रेड रोल रेडी झालेले आहेत. सोबत आपण टोमॅटो केचप घेतलेला आहे आणि इमली चटणी घेतलेली आहे चिंचेची. आता आपण हे टेस्ट करून बघूया कसे झालेले आहेत. मित्रांनो, आता आपण हे टेस्ट करून बघणार आहोत आणि आपल्याला टेस्ट करायला मदत करणार आहे अविग्ना. तर अविग्ना, हाय. टेस्ट करून सांग कसे झाले. हा, मस्त झाले. ओके. आणि आज मित्रांनो स्वातंत्र्य दिन आहे, तर त्यानिमित्त तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडून. हॅपी इंडिपेंडन्स डे. मित्रांनो, आपले ब्रेड रोल तयार करून झालेले आहेत आणि खरंच मस्त झालेले, खुसखुशीत असे. तर तुम्ही तुमच्या घरी नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कळवा कशी झाली आहे ते. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन पण दाबा. तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत टाटा बाय. टाटा.